कॉक्रोच जनता पक्षाच्या संसद मोर्चाच्या आधी गोंधळ उडाला। रॅपिड ऍक्शन फोर्सने आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून जमावाला पार्लमेंट स्ट्रीटच्या दिशेने पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना पांगवत आहेत। याशिवाय संसद भवनाच्या आसपासची 5 मेट्रो स्थानके, सेंट्रल सेक्रेटरीएट, जनपथ, राजीव चौक, पटेल चौक आणि सेवा तीर्थ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत। याच दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या संसद मोर्चात अनेक विंचूंनी घुसखोरी केली आणि देशविरोधी वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलाय। संसद पाडून नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या धमक्याही देण्यात आल्या। तर काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह घोषणाबाजी करताना दिसले। असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोक दिल्ली पोलिसांकडून कारवाईची मागणी करतायत। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पांढरा टी-शर्ट घातलेला एक तरुण संसद भवन पाडण्याची धमकी देतोय। राजीनामा दिला नाही तर संसद भवन पाडले जाईल, आम्ही ते पाडून टाकू, आम्ही त्याचे नेपाळ बनवू। अनेक लोकांनी या व्हिडिओमध्ये दिल्ली पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली। संसद भवन उखाड़ दिया जाएगा, संसद भवन उखाड़ दिया जाएगा, इस्तीफा नहीं मिला तो उखाड़ दिया जाएगा, सब उखाड़ दिया जाएगा, सब कर दिया जाएंगे। नेपाल बना दिया जाएगा, नेपाल 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 बनेगा। जिंदाबाद जिंदाबाद।